मित्रांनो, आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या दिवशी बघा इथं काय चाललेलं आहे, जय श्री वाईन्स. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो. हे बघा, हे बघा, इथे आहे लोकमान्य टिळकांचा पुतळा बरं का. इथे आहे लोकमान्य टिळकांचा पुतळा आणि इथं सरकार मान्यता दारू. बघा किती अंतर आहे. हे बघा, कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीच्या दिवशी दुकान बंद असायला पाहिजे की नाही? हो. कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्याच्या बाजूला दारूचं दुकान असू शकतं का? नाही. सरकारचा नियम काय आहे की शहरी भागामध्ये एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्यापासून किमान 75 फूट 75 मीटरच्या बाहेर दारूचं दुकान असलं पाहिजे. ते बघा पुतळा, हे बघा हे अंतर काय दिसतंय, महापुरुषांच्या मागे दारूचं दुकान. आणि काय चाललेलं आहे मला सांगा, लोकमान्य टिळकांनी हे सांगितलं होतं का? मला सांगा, महापुरुष हे सांगतात का? सगळ्या महापुरुषांनी काय सांगितलं? निर्व्यसनी राहा. इथं काय चाललंय बघा, पुतळ्याच्या मागे पळाले सगळे बरं का. बरेचसे लाभार्थी पळालेले आहेत. हे बघा, मित्रा, शिवजयंतीला बंद नसते का दुकान? मग कोणत्या दिवशी बंद असते? कैंसिल हो गया सर, पहले था, अभी कैंसिल हो गया. शिवजयंती को भी चालू रहेगा बिल्कुल. मित्रांनो, हे असं आहे बघा, हे बघा, नियम असा आहे की कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्याच्या 75 मीटरपेक्षा लांब किंवा एखादी शाळा कॉलेज असेल, एखादी धार्मिक संस्था असेल, मंदिर मशीद, त्याच्यापासून 100 मीटरच्या अंतरामध्ये कोणत्याही दारूच्या दुकानाला परवानगी दिली जात नाही. मग उत्पादन शुल्क खातं म्हणजे दारूबंदी खातं काय काम करतंय? का दारूबंदी खात्याला मंदी लागली काय, का मुंग्या लागल्या डोक्याला, हे जरा बघायला पाहिजे. हे हा पुतळा, हे दुकान, आणि खाली जी तुम्हाला गर्दी दिसली, आता मी आल्यानंतर सगळे गायब झाले की कॅमेरे द्यायची कोणाची इच्छा नाही. तर हे असं सर्रासपणे चाललेले आणि तुम्ही बघू शकता पुतळा आणि हे अंतर फक्त 10-15 फुटाचं अंतर आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांना लोकमान्यता आहे आणि दारूच्या दुकानाला लोकमान्यता आहे असं म्हणायचं आहे का? त्यामुळे कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्याजवळ अशा प्रकारचं कोणतंही काम करता येत नाही. परंतु हे सगळं खुल्लम खुल्ला चाललेलं आहे. याचा अर्थ तुम्ही समजू शकता की सर्वांना सर्व काही दिलं जातंय, त्यामुळे सर्वांना सर्व काही इथं मिळतंय. ही चुकीची भूमिका आहे. तुमच्या परिसरामध्ये सुद्धा जर असे काही परिस्थिती असेल की एखाद्या महापुरुषाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, असे महापुरुषांचे, अगदी महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अशा कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्यापासून 75 मीटरच्या आतमध्ये दारूचं कोणाचं दुकान असेल किंवा एखादी शाळा कॉलेज शैक्षणिक संस्था किंवा धार्मिक स्थळ मंदिर मशीद गुरुद्वारा चर्च असे काय असेल, त्याच्या 100 मीटर परिसरामध्ये दारूच्या दुकानाला परवानगी नसते. हा कायदा आहे. हा कायदा असताना सुद्धा इथे बेकायदा हे सगळं कार्यक्रम चालू आहे. आणि नेमकं मी शिवजयंतीचा कार्यक्रम करून येत असताना मला हे दिसलेलं आहे आणि मी तुम्हाला शूट करून हे दाखवलेलं आहे. ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. महापुरुषांच्या नावाने तरुणांना उभं करायचं का महापुरुषांच्या पुतळ्याच्या मागे दारूची दुकानं उभं करून या सगळ्या तरुणांना चुकीच्या मार्गाला लावायचं? हा सगळा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. उत्पादन शुल्क खात्याने लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो कायदा आहे तो कायदा नीट पाळला गेला पाहिजे. तुमच्या विभागात पण काही तक्रार असेल सांगा. सनई छत्रपती शासन पक्ष नक्की ज्याच्यावर कारवाई करेल. हे सगळं तुम्हाला लवकरच चंबूगंबाळ आवरलेलं दिसेल. कारण शिवजयंतीच्या दिवशी तरी, बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी, 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा दिवशी तरी हे सगळं दुकान चालू नसलं पाहिजे. ते बघा खाली लगेच चकण्याची पण व्यवस्था केलेली आहे खाली बरं का. इधर से चकना लो ऊपर चढो, उधर से दारू लो. आणि इकडे काय तर लोकमान्य टिळकांचा पुतळा. आणि लक्षात घ्या, याच्याबद्दल इथल्या अनेक लोकांनी तक्रार करून पाहिली असेल. पण मित्रांनो काय होतं, तक्रार केली की त्या तक्रारीचं पुढे कोणतंही प्रशासन बघा त्याच्यावरती जास्त कडक कारवाई करत नाहीत. काहीतरी छोटं मोठं कारवाई केल्याचं नाटक करतात आणि पुन्हाही चालू असतंय. तुम्ही बघा, आणि हे भर चौकात आहे बरं का. हे दिवंगत मधुकर कोवळे उड्डाण पूल पाशी बरं का, भर चौकामध्ये आहे बरं का. आणि या देशाचं दुर्दैव काय माहितीये का, शाळेला मान्यता नाही आणि दारूच्या दुकानाला मान्यता. म्हणजे कोणत्याही शाळेपाशी तुम्ही जा तिथं लिहिलेलं असतंय विना अनुदानित, आणि कोणत्याही दारूच्या दुकानापाशी तुम्ही जा तिथं लिहिलेलं असतंय शासन मान्य. आता हे काय शासन मान्य मला सांगा? हा पुतळा, हे दारूचं दुकान. सरळ सरळ नियमाचं उल्लंघन आहे. उत्पादन शुल्क खात्याने कारवाई केली पाहिजे.
हरकतमध्ये आलं पाहिजे. ऍक्शन मस्ट बी टेकन. धन्यवाद.